हे बघा मैत्रिणी, आपला मसाला हा तयार झालेला आहे। मसाला बघा असं तयार झालाय। हे बघा, ह्या पद्धतीने आपला मसाला आपण पाट्यावर वाटून असा छानसा असा मसाला तयार झालेला आहे। बघा हा मसाला किती छान असा गोळा मी वाटलेला आहे पाट्यावर। आता हाच पाटा आपण धुवून घेणार आहोत। तसं तर हे बघा, हाच पाटा आपण आता हलवू नको ना, असं धुवून घेणार आहोत पाटा। हे बघा असं धुवायचं आपण मस्त। बघितलं आपण पाटा कसा धुतला मैत्रिणींनो। ह्यो मसाला आपला तयार झालेला आहे पाट्यावरचा। या पद्धतीने आपण पाट्यावर मसाला वाटलेला आहे। आता आपण त्या वड्या जे आहे ना, त्या वड्या दाखवते तुम्हाला कशा रशी वड्या बनवत आहे। तर त्याच्यासाठी आपण बेसन कसं टाकलेलं होतं, बेसन कसं म्हणजे शिजवलं ते तुम्हाला पूर्ण मी दाखवत आहे। बघा मैत्रिणी, आपलं हे बेसन थंड झालेलं आहे, आपण रशी वड्यासाठी बनवलेलं। आता ह्या वड्या आपण तोडून घेणार आहोत। अशा हे असं खरडून घ्यायचं आहे बा, असं तर सटच निघतंय। आणि ह्या अशा वड्या आपण तोडून घ्यायच्या आहे। हे बघा अशा मस्त तोडून घ्यायचं। हे मीठ वगैरे सर्व आपण हे टाकलेलं आहे। आता चला आपण त्या वड्या कशा तोडून घेणार आणि कशी भाजी बनवणार ते तुम्हाला मी दाखवत आहे। बेसन असं बरं। हे बघा, आता आपण ह्या वड्या आहे ना कशा तोडून घेणार मी तुम्हाला दाखवत आहे। ह्या अशा वड्या ह्या तोडायच्या, अशा टाकायच्या। हे बघा अशा वड्या आपण तोडून घेतलेल्या आहे। हलू नको। हे बघा अशा वड्या मस्तपैकी आता हे तोडून घेतलेल्या आहे। तोडताना तुम्हाला दाखवले कशा तोडते मी, तशा अशा तोडून घ्यायच्या बा। तर तुम्हाला वड्या तोडताना दाखवलेल्या आहे। ह्या पूर्ण वड्या अशा आपण तोडून घेणार आहोत। हे बघा किती सुंदर आपण त्या वड्या हाताने तोडून घेतल्या। तुम्हाला मी दाखवलं कसं तोडलेल्या आहे त्या। तर ह्या बघा ह्या पद्धतीने अशा त्या वड्या तोडून घ्यायच्या। त्या पाटावर लाटायच्या आणि याच्यावर लाटायच्या आणि त्या कापण्या कापायच्या, तो प्रकार करायचाच नाही। या अशा वड्यांना जाळी आलेली असते ना, याच्यामध्ये रसा जेव्हा जातो ना तर एकदम मटणासारख्या आणि एकदम वामसारखी ही भाजी लागते। तर त्याच्यासाठी आपण आता ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहे। आता आपण याची भाजी कशी बनवता आहे मी तुम्हाला ती दाखवत आहे। रशी वड्या आज आपण बनवते बेसन पिठापासून। तर आता आपण तिला ठेवलेला आहे। इकडं आपला मसाला पाट्यावर वाटलेला एकदम मस्तपैकी असा। तिला आपण तेल टाकलेलं आहे। आता आपण काय टाकणार आहे, कढीपत्ता। आता मस्त असा कढीपत्ता आपण पातेल्यात टाकलेला आहे। असं चांगला हलवून घेऊया। मस्त त्या तेलामध्ये मस्त असा कढीपत्ता तडका बसत आहे कढीपत्त्याला। म्हणजे कढीपत्त्याचा वेगळा सेंट, मसाल्याचा वेगळा, अशी भाजी होती ना ही पाटवा याची। तर खूप वड्याची तर खूप असं वाटतं किती खावा।
चला आता हे टाकलंय आपण कढीपत्ता. आता आपण त्याच्यात काय टाकणार आहे बघा. हे लाल तिखट टाकलेलं आहे, हा मटण मसाला टाकलेला आहे. आता आपण याच्यात हा गोळा सोडून दिलेला आहे आणि हे पाणी मसाल्याचं टाकलेलं आहे. तर आता ह्या पद्धतीने आपला हा मसाला पूर्ण असा हलवून हलवून पूर्ण असा हे करायचा. हे बघा असं छान असा हलवून घ्यायचा सर्व मसाला. हा किती छान असं काळ्या मसाल्याची भाजी बनते बघा. आता यो मसाला आपला चांगला असा शिजून द्यायचा गदा गदा. मस्तपैकी हा काळा मसाला गदा गदा शिजून द्यायचा. हा बघा कशी तरी येते मजाची अशी मस्त मटणाच्या तरीवानी. असं मटणाच्या भाजीला वा माशाच्या भाजीला आणि अंड्याच्या भाजीला मागे सरवणारी ही वड्याची भाजी होते. रशी वड्याची भाजी आपण बनवत आहे. आणि बारीक करायचा म्हणजे वरती कसं तेल त्याच्यात तरी येते. परत असा मसाला आपण मस्तपैकी असा भाजून घ्यायचा. बघा आपला मसाला कसा लाल लाल चटक भाजलेला आहे. काळ्या मसाल्याची अशी चांगली खमंग अशी भाजी आपण बनवत आहोत. हे बघा किती छान भाजलेला आहे मैत्रिणींनो. हो मसाला असा चांगला भाजून द्यायचा. आता आपण ना मैत्रिणींनो याच्यात आहे ना गरम पाणी सोडणार आहोत. ह्या मसाल्यामध्ये ना गरम पाणी सोडणार आहे. हे गरम पाणी केलेलं आहे आपण. हे बघा असं सोडून द्यायचं. आपल्याला किती भाजी लागती 5 माणसांची 4 माणसांची तेवढं पाणी सोडून द्यायचं आणि ते पाणी असं चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये मैत्रिणींनो थोडं असं मीठ टाकायचं. चव येण्यासाठी मीठ टाकायचं. परत एकदा असं मस्तपैकी हलवून घ्यायचं. ते बघा कशी तरी आलेली आहे. खरपूस अशी मस्त तरी आलेली आहे. रशी वड्याची भाजी बघा आपण कशी मस्त बनवत आहोत. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा. मटणाला बी मागं सारण अशी रशी वड्याची भाजी बनते. ही खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पाटावर मसाला वाटून आपण रशी वड्याची भाजी बनवत आहोत. तर आज बघा कसं मस्तपैकी तरी आहे. माणसाला असं पाहूनच वाटलं पाहिजे किती खावा म्हणून. असं मन लावून स्वयंपाक केला ना तर सर्व काही होतं. जर मन नाही लावून केलं ना तर काही सगळं बिघडतं. हे बघा आता आपला मस्तपैकी असं आता ही रशी वड्याचं ही उकळी येऊन द्यायची. आता याला म्हणजे उकळी आली ना मग त्याच्यावर आपल्याला रशी वड्या सोडता येते ना. त्याला उकळी येऊ देऊ आपण. मित्रांनो ताट काढून बघूया आपण आपल्याला उकळी आली आहे का नाही आपली रशी वड्याच्या रश्याला. तर हे बघा मैत्रिणींनो अजून काही उकळी आलेली ना. उकळी आल्यानंतर आपल्याला रशी वड्या याच्यात ठेवायच्या. तोपर्यंत आपण ताट ठेवूया. तर ह्या बघा आपल्या रशी वड्या आता उकळी यायची आपण वाट बघतो. हे त्याच्यात सोडल्या जातील. एकदम मटणाला मागं सारणारी आणि सर्व मटणाला झाली. पुरात तुम्हाला सांगते अंड्याला झाली. अशा भाज्यांना वामला झाली. असा मसाला तयार करायचा आणि अशी फोडणी देऊन असं मस्तपैकी बनवायचं. त्याच पद्धतीने रशी वड्याला बी मी बनवलं ना ह्याच पद्धतीने मटणा माशांना असं बनवायचा मसाला रस्सा. आता ह्या वड्या आपण त्या याच्यात रश्यात सोडणार आहोत. ह्या वड्या हे बघा ह्या रश्यात आपण त्या वड्या सोडणार आहोत. तर हे बघा मस्त उकळी आलेली आहे. हे पास छान उकळी अशी आलेली आहे. तर आता आपण ह्या रशीमध्ये त्या वड्या टाकणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये परत ह्या सोडल्या जातात. तर ह्या वड्या बघा अशा टाकल्या आपण. आता मस्तपैकी अशा हलवून घेणार आहोत आपण. हे बघा जशी माशाची भाजी त्या पद्धतीने ही भाजी झालेली आहे. आता मस्त आपण ह्या हलवून घेणार आहोत. बघा कशी तरंग आलेली मस्तपैकी भाजीला वरून उकळत आहे भाजी. अशा हलवून घ्यायच्या. हळूच हलवायच्या बघा का मैत्रिणींनो. कारण मग फुटतात त्या. हे बघा अशा हे बघा अशा मस्तपैकी तयार आता आपल्या ह्या
रशी वड्या झालेल्या आहे। या वड्या कशा तयार केल्या मी तुम्हाला दाखवलं आणि मसाला कसा पाट्यावर वाटलाय ते बी दाखवलंय, भाजी कशी बनवली आले ते बी दाखवले। तर आता आपला हे गदा गदा मसाला असं मस्तपैकी भाजी शिजते, मीठ वगैरे सर्व झालेलं आहे त्याच्यामध्ये। अशा रशी वड्याच्या खमंग अशी भाजी आपण तयार केलेली आहे। तर अशी भाजी तुम्ही तयार करा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। ही बघा रशी पहा, रशी वड्या फुकटच बोललेलं आहे काय, कारण त्याची रशी बी सुंदर झालेली आहे, एकदम मटणाच्या भाजीसारखी। हो काय त्या मटणाच्या भाजीला खाता, या रशी वड्या खाऊन बघा। अशा रशी वड्या तयार करा। पाहुणे रावळे आले का, आता श्रावण महिना आहे त्याच्यामध्ये अशा रशी वड्या तयार करून उपास सोडण्यासाठी खूप चांगल्या असतात। तर आपण ह्या रशी वड्या तयार केलेल्या आहे। तर आपली रशी वड्याची भाजी आता तयार झालेली आहे, उकळी आहे, आपण मंद करणार आहोत आणि उतरून घेणार आहोत। बघा कशी भाजी आपली गदा गदा उकळत आहे, कारण त्या वड्या आहे ना बेसन पिठाच्या, त्या मस्त असतात, त्याच्यामध्ये उकळून गेलेल्या आहे ना। हे बघा भाजी आपण गॅस कमी करणार आहोत आता। हे बघा आपला गॅस आता कमी होते, तर मस्त तरी येईल त्याच्यावर। भाजी आता आपली तयार झालेली आहे रशी वड्याची। मैत्रिणी अशी भाजी करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। दुसरी रेसिपी मी लवकरच अशी छानशी घेऊन येत आहे तुमच्यासाठी। हे बघा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे। आपण गॅस बंद केला होता ना। मस्त तयार झालेली आहे रशी वड्याची भाजी। बघा किती छान अशी रशी वड्याची भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही करा। हे बघा काळ्या मसाल्याची पाट्यावर मसाला वाटून झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त रशी वड्याची भाजी आपण तयार केलेली आहे। त्याच्याबरोबर खाण्यासाठी खरपूस अशा भाकरी बनवलेल्या आहे। हे बघा अशा खरपूस अशा मस्त बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहे। तर अशा भाकरी बनवा, तशी भाजी बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, दुसऱ्याला बी बनवून चारा। हे बघा मैत्रिणी